महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणाऱ्या पिंक रिक्षामुळे या क्षेत्रातही आम्ही कमी नाही हे महिला दाखवून देतील। महिलांच्या सुरक्षेसाठी रिक्षात GPS सिस्टीमसह बसलेल्या व्यक्तीचं छायाचित्र काढण्याची व्यवस्था आहे। रक्षाबंधनानिमित्तही महिलांना विशेष भेट असून पहिल्या वर्षात राज्यात 10,000 रिक्षा वाटप करणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। नरेंद्र मोदींनी देखील एक वेळा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती, त्यामुळे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केली आहे। प्रगत देशात देखील बॅलेट पेपर वापरलं जातं, शेवटी यंत्र हे यंत्र आहे असंही थोरातांनी म्हटलंय। अमळनेर तालुक्यातील पाडळचे निम्न तापी सिंचन प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आला। या निर्णयामुळे राज्याला 859.22 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी हल्लाबोल केलाय। कबुतरांना खाद्य देऊ नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय, पण चाकून ताडपत्री फाडली जाते हेच मराठी माणसांनी किंवा मुस्लिमांनी केलं असतं तर किती आगडोंब झाला असता असा सवाल दानवेंनी केला। चाकू घेऊन आलेल्यांवर गुन्हे दाखल का झाले नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारलाय। वाशी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलाय। अंतिम टप्प्यातील कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। वरळी BDD चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांची प्रतीक्षा संपली। माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर इथं चावी वाटपाचा सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चावी वाटप करण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरील कल्याण अंबरनाथ बदलापूर इथं पायाभूत कामानिमित्त आज रात्रकालीन ब्लॉक घेतलाय, तर या ब्लॉकमुळे अंबरनाथ कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार आहे। मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 आणि 4 दरम्यानच्या स्टीलच्या तुळ्या उभारण्यात येणार आहेत। मुंबई म्हाडानं गिरणी कामगारांसाठी सोडत काढली होती, यामधील विजेत्यांनी पनवेलमधील घरांचा ताबा अद्याप घेतलेला नाहीये, त्यामुळे या विजेत्यांना अर्ज करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे। 6 सप्टेंबरपर्यंत म्हाडा कार्यालयात अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। CET कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 11 ऑगस्टपासून सुरू होते। या फेरीसाठी 11 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। पहिल्या फेरीमध्ये अवघ्या 22% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये किती विद्यार्थी प्रवेश घेतात याबाबत उत्सुकता आहे। राज्यातील 11वीच्या ओपन टू ऑल प्रवेश फेरीअंतर्गत 3,15,311 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले। यामध्ये कॅप फेरीअंतर्गत 3,10,708 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालाय। मुंबई विभागात सर्वाधिक 63,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। आरे ते कप परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य यात्रे चौक ते कप परेड स्थानकाच्या अग्निसुरक्षा तपासणीला सुरुवात झाली आहे। CSMT विधान भवन आणि कप परेड या 3 मेट्रो स्थानकाच्या तपासण्या पूर्ण झाल्यात, तर येत्या काही दिवसात उर्वरित स्थानकांचीही अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे। पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर दुसरीकडे याचा परिणाम म्हणून छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईतील मध्य रेल्वेवर सध्या 300 पेक्षा जास्त तिकीट तपासांची कमतरता आहे, त्यामुळे काही तिकीट क्लार्क कर्मचाऱ्यांना बुकिंग काउंटरऐवजी थेट तिकीट तपासणीच्या कामासाठी तैनात करण्यात येणार आहे। यासाठी मध्य रेल्वेनं 16 UTS सहाय्यक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यासाठी निविदा जारी केल्या। मुंबईत HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहन चालकांकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्याचे प्रकार वाढलेत। 4 चाकी वाहनांसाठी अधिकृत दर 879 रुपये असतानाही काही ठिकाणी दलालांकडून 1,200 रुपये आकारले जात असल्यानं सामान्य वाहनधारकांची लूट होती आहे। मुंबईतील आरे ते कप परेड मार्गिकेवरील भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली। ही मेट्रो विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येते, तर डिसेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे। राज्य परीक्षा परिषदेने 5वी 8वी बरोबर 4थी आणि 7वीचीही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा 4थी किंवा 7वी पर्यंत असतात, त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होता यावं यासाठी 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय।
स्टेट बँकेला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 19,160 कोटींचा नफा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% नफ्यात वाढ झाली आहे। बँकेने मिळवलेले व्याज उत्पन्न यातून हा नफा झालाय। मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनीत आदिवासी दिन साजरा करण्यात आला। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आदिवासींनी एकत्र येऊन पारंपरिक नृत्य आणि कार्यक्रमासह हा दिवस साजरा केला। दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस साजरी जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मानिवली गावात ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला। स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारणाऱ्या हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल या क्रांतिकारांना अभिवादन करण्यात आले। क्रांती दिन सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे उपस्थित होते। अंधेरी पश्चिम येथील गावदेवी दुर्गा मंदिरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती लावली। यावेळी विधानसभा संघटक संजय कदम यांना महिलांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या। अभिनेत्री सारा अली खाननं रक्षाबंधनाचा सण साजरा केला। यावेळी सारानं आपला भाऊ इब्राहिम खानला राखी बांधली। त्याच्या रक्षाबंधनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होताना दिसत आहेत। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रक्षाबंधनाचा कौटुंबिक सोहळा डोंबिवली येथील सावरकर उद्यान येथील चव्हाण यांच्या कार्यालयात पार पडला। यावेळी शेकडो बहिणींनी रवींद्र चव्हाण यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली। लहान मुलींपासून तरुणी वृद्ध महिलांनी देखील रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला। डोंबिवली शिवसेना शाखेत शेकडो महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला। यावेळी शहर प्रमुख राजेश मोरे यांनी राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींनी गर्दी केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी महायुतीला भरभरून आशीर्वाद देतील असं यावेळी राजेश मोरे यांनी म्हटलं। अंबरनाथच्या चिखलोली परिसरात न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली। या इमारतीचं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या न्यायालयामुळे उल्हासनगरच्या न्यायावरील भार कमी होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा याचीही बचत होणार। या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून यांना विनंती करते। बुलेट ट्रेनमुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बुलेट ट्रेन प्रशासनाने या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवले। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 508 किमीपेक्षा 188 किमी भागात 3.77 लाख ध्वनी अवरोधक बसवण्यात आले। पालघरमधील मनोर ग्रामीण रुग्णालयात पाणी टंचाई झाली। स्वच्छतागृहात पाणी नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होती। तर रुग्णालयातील 13 बाळंत महिलांना आणि बाळांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। अंबरनाथमधील एमआयडीसीत दलालांचा सुळसुळाट झाला। एमआयडीसीचे प्लॉट 4 ते 5 पट दराने विकले जात आहेत। त्याचबरोबर उद्योजकांमुळे स्थानिकांनाही त्रास होतोय। त्यामुळे हे असंच सुरू राहिल्यास उद्योग राज्याबाहेर नेण्याचा इशारा देण्यात आला। शहापुरात विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानं काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। महावितरण आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी झाड छाटून वीज वाहिन्या जोडण्याचं काम केलं। आता वीज पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती। नवी मुंबईत रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या बार विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। शहरातील 5 बारवर कारवाई करून पोलिसांनी 46 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। 10 नंतरही बार सुरू असल्यामुळे नियमबाह्य कामकाज सुरू असल्याचं निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। मुंबईत अनावश्यक हॉर्न वाजवल्याप्रकरणी तब्बल 21,492 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। वाहनांना चित्रविचित्र कर्णकर्कश आणि प्रेशर हॉर्न लावणं, वाहनांशी छेडछाड करून हॉर्नचा आवाज वाढवून रस्त्यावर गोंगाट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। पालघरमध्ये कंपनी बाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या मुजोर कंपनी मालकीनीवर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मालकीण फरार झाल्यानं पोलीस तिचा शोध घेत आहेत। तर या मुजोर मालकीणीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली। विरारहून तृंगारेश्वरला बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनला कन्हेर फाट्याजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। एका दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात व्हॅन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकाला धडकून उलटली। जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।